अजून किती रस्त्यावर यायचं आणि मेणबत्ती असलेली ती तिलाच जाळायचं. विकृत मानसिकता आणि वासनांचे बळी. विकृत मानसिकता आणि वासनांचे बळी तिच्याच निष्पाप जीवावर उठणार. तिच्याच निष्पाप जीवावर उठणार. बीज अंकुरलेले नुकतेच, बीज अंकुरलेले नुकतेच श्वापदांची शिकार होणार. बीज अंकुरलेले नुकतेच श्वापदांची शिकार होणार. वेदनांच्या वेदनांचा बाजार, वेदनांच्या वेदनांचा बाजार कधी संपणार? हा वेदनांच्या वेदनांचा बाजार कधी संपणार? हे जग मुलांच्या हसण्याने सुंदर आहे. हे जग मुलांच्या हसण्याने सुंदर आहे, रडण्याने नाही. हे जग मुलांच्या हसण्याने सुंदर आहे, रडण्याने नाही. आईची कुशी आणि बाबांचा खांदा, आईची कुशी आणि बाबांचा खांदा दुःखाच्या ओझ्याखाली किती झिजणार. आईची कुशी आणि बाबांचा खांदा दुःखाच्या ओझ्याखाली आता किती झिजणार. अजून किती रस्त्यावर यायचं आणि मेणबत्ती असलेली ती तिलाच जाळायचं. अजून किती रस्त्यावर यायचं आणि मेणबत्ती असलेली ती तिलाच जाळायचं. जेव्हा मालेगाव मध्ये घडलेल्या घटना आपण ऐकतो तेव्हा मन फार विषण्ण होतं आणि माणुसकीलाच काळिमा फासला जातो या अशा घटनांमुळे. राष्ट्रीय म्हणजे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी जी आहे त्यानुसार NSRC यांच्या आकड्यानुसार 2020 मध्ये जवळजवळ 46,123 लैंगिक गुन्हे नोंद झालेले आहे. 2021 मध्ये 53,300 आणि 2022 मध्ये जवळजवळ 63,800 गुन्ह्यांची नोंद आहे. ही आकडेवारी केलेली नोंद आहे. अशा अनेक घटना ज्या नोंद झालेल्याच नाहीत. त्याचप्रमाणे 2024 आणि 2025 मध्ये जे स्त्रियांवर लैंगिक अत्याचार झालेले आहेत त्याची नोंद झालेली नाही. हा आकडा खरंच फारच विषण्ण करणारा आहे आणि मग मनामध्ये येतं, खरंच भारतामधली स्त्री सुरक्षित आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये चौरंग शिक्षा नावाचा प्रकार हा होता. हा जो कायदा होता, कायदा म्हणण्यापेक्षा ही जी शिक्षा होती, ही शिवाजी महाराज हे स्त्रियांना किती आदराने वागवायचं हे त्याच्यामध्ये दिसून येते. चौरंग शिक्षा म्हणजे ज्या गुन्हेगाराने स्त्रीचा अपमान केला आहे अशा गुन्ह्याचे जेव्हा सिद्ध होतं अशा वेळी त्या व्यक्तीचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडले जायचे, म्हणजेच कलम केले जायचे आणि रक्तस्रावाने ती व्यक्ती मरू नये त्यासाठी गरम तुपामध्ये किंवा तेलामध्ये त्याचे अवयव बुडवले जायचे, जेणेकरून ती व्यक्ती जिवंत राहिली पाहिजे परंतु मरण मिळावं म्हणून देवाकडे मागणी करावी अशी तिची अवस्था केली जायची किंवा केलेल्या गुन्ह्याची त्याला आयुष्यभर याद राहावी असं त्यामध्ये होतं. त्याचप्रमाणे इतरांना देखील आपण असा गुन्हा करू नये याबद्दलचं लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होईल आणि त्या काळामध्ये स्त्री ही अत्यंत सुरक्षित अशीच होती. चौरंग शिक्षा म्हणजे गुन्हेगारांचे जे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कापल्यामुळे पुन्हा गुन्हेगार असे गुन्हे करण्यास धजावत नसेल. त्याचं एक उदाहरण म्हणजे रांजे गावाचं जे भिकाजी पाटील होते, त्यांनी एका विवाहित स्त्रीचा अपमान केला होता आणि त्यावेळेस
ही चौरंग नावाची शिक्षा शिवाजी महाराजांनी दिलेली इतिहासामध्ये दिसून येते. जेव्हा गुन्हा हा लहान असतो आणि शिक्षा ही मोठी असते, त्यावेळेस माणूस घाबरतो. पण जेव्हा गुन्हा हा मोठा आणि शिक्षा लहान असते, तेव्हा हे असे गुन्हे वारंवार होत असतात. जे राज्यकारभार पाहतात, त्यांनी कायद्याचं संरक्षण करणं गरजेचं आहे आणि जर कायदा सुव्यवस्था व्यवस्थित नसेल, तर अराजकता माजायला वेळ लागणार नाही. आणि पुन्हा एकदा मनामध्ये येतं, की खरंच मेरा भारत महान आहे का?